फेयर डिलीवरी. समोरून कापलेला बॉल होता. चांगली गोलंदाजी करत असताना रमजान अँटिक 9 भांडूप संघासाठी. आणि आताचा व्हाईट बॉल, हा व्हाईट बॉल आहे. एक बॉल एक. आणि हा सिक्सर. 2 बॉल 7 धावा. किसन पुन्हा एकदा आणि मस्त लिफ्ट केलेला आहे बॉल हा, पण कॅच सुद्धा ड्रॉप झालेले आहे. चौकार चौकार मारण्यात यशस्वी संघाचा कप्तान किसन. कॅच ही कॅच मॅच नको पाहिजे. कॅच सोडली, होप सो मॅच नका सोडू. मेरे को ना कंटाळा. व्हाट अ नाइस थ्रो. माइंड नहीं चल आणि थोडासा वर्षाव. पावसाळी टुर्नामेंट आणि पाऊस नसेल तर मजा नाही. आणि हा पुन्हा एक चांगला बॉल, पुन्हा एक डिसिजन घेतलेला आहे. काय डिसिजन म्हणजे वाईट साठी घेतलाय का? ओके. बैठ ना, काय दिमाग का भुसडा कर रहा है. फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस. आता टीम अंबरनाथ तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकत नाही, तुमचा रिव्ह्यू संपलेला आहे. एका मॅचमध्ये एकच रिव्ह्यू मिळतो. मिस झालेला आहे हा बॉल. उचलण्याचा चांगला प्रयत्न होता पण स्कोर काय आला भाई? 13. 1 ओव्हर 13 रन. स्टार्ट बघायला गेलं तर खरंच चांगली स्टार्ट आहे. 13 रन. आता बघूया बॉलर नेम
अमन अमन फ्रॉम अँटिक 9 भांडूप. अंपायरचा वाईटचा इशारा आणि व्हाईट बॉल. आणि हा उचललेला आहे आणि सिक्सर आहे का? हो, इट्स अ सिक्स. चांगला फटका मारलेला आहे. गणेशनी चांगला उचलला फटका. सिक्सर. धावा पळतात आहे. 1 ओव्हर 13 होते आणि आता पुन्हा एकदा उचलला आणि हा स्टेजच्या मागे 6. गणेश डीप मधले बॉल चांगली उचलत आहे. पुन्हा एकदा मिस झालेला आहे. हा सुद्धा भेटला. 9 मिस झालेला आहे तरी सुद्धा. आणि आताचे 2 रन. घोषांकित क्षेत्रामध्ये बॉल गेला आहे. आणि हा यॉर्क बॉल आणि डिक्लेअर. 1 रन डिक्लेअर. चांगली फलंदाजी करत आहेत गणेश आपल्या संघासाठी. विवेक 11 अंबरनाथ. अंबरनाथवरून हा संघ दाखल झालेला आहे जोगेश्वरीमध्ये खेळायला. जोगेश्वरी चषक 2026 आयोजित क्रांतीनगर बॉईज. दोन षटकारानंतर खरंच चांगली अशी वापसी केलेली आहे बॉलरने. अमन. स्कोर पळत होता पण पळता पळता थांबला. 29. 2 ओव्हर 29. 60 पर्यंत पोहोचू शकतात पण आपल्याला कमीत कमी 60च्या वर मारले. 60 ते 70. बॉलर नेम अनिकेत. अनिकेत फ्रॉम एंटिक 9 भांडूप. बच्चे लोग भागो मत, गिर जाएंगे. पाऊस. अनिकेत पहिला बॉल आणि उचललाय पहिला बॉल. बघता 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 कॅच. गुड कॅच बाय टीम अँटिक 9 भांडूप. चांगला झेल टिपलेला आहे. चांगली गोलंदाजी अनिकेत द्वारा आपल्या टीमसाठी अँटिक 9 भांडूप. पहिला दिवस आणि हा स्टेशन वाईज 8 संघ आणि हा क्वार्टर फायनल 2 चालू आहे. अँटिक 9 भांडूप वर्सेस विवेक 11 अंबरनाथ. भांडूप वर्सेस अंबरनाथ. चांगली फलंदाजी करतात अंबरनाथची टीम. विवेकने कुठेतरी रोखून ठेवलं आहे अंबरनाथच्या टीमला, अंबरनाथच्या बॅट्समॅनला.
जोगेश्वरी चषक आणि हा बोल्ट. का बात आहे अनिकेत, चांगली गोलंदाजी करत आहे. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केलेली, आता सुद्धा चांगली गोलंदाजी, कंटिन्यू परफॉर्मन्स. चांगली गोलंदाजी करतात अनिकेत. आपल्या संघासाठी तिसरी ओव्हर, जी महत्वाची ओव्हर असते, आणि त्या महत्वाच्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करताना अनिकेत. आणि एक रन घेण्यात यशस्वी अंबरनाथची टीम. तिसरी ओव्हर, 4 बॉल 32, 3 रन आलेले आहेत. अनिकेतने खरंच सुंदर अशी गोलंदाजी केली आहे आपल्या टीमसाठी. 5वा बॉल टाकत अनिकेत. त्यांचा सामना करतील गणेश. गणेशने ज्याने 2 षटकार मारलेले याच्या अगोदर च्या ओव्हरमध्ये, पण नंतर अँटिक 9 भांडुपनी त्यांच्या संघाला रोखून ठेवलं आहे, फलंदाजाला बांधून ठेवलं. पण फलंदाज आहे तो कधीही कुठेही शॉट मारू शकतो. काही करतोय आणि हा चांगला बॉल, बुंदा बॉल बोलतात त्याला किंवा यॉर्कर बोलतात. चांगली अशी गोलंदाजी करताना अनिकेतने फक्त किती धावा दिल्या? 5 रन, स्कोर 34. 6 रन दिलेत अनिकेतने. 6 बॉल 6. खरंच चांगली गोलंदाजी केली अनिकेत. विकेट सुद्धा मिळवलेला आहे. संघाला पूर्णपणे मॅच मध्ये आणून दिलेला अनिकेतने. आता ही शेवटची ओव्हर, बघूया अंबरनाथची टीम काय करते. गणेश ज्याने याच्या आधी 2 षटकार मारलेले, कुठेतरी शांत आहे, पण ही शेवटची ओव्हर आहे. चांगला बॉल, चांगला फटका, मारलेला फटका, 2 रन घ्या यशस्वी. चांगली गोलंदाजी करत आहे भांडुपचा संघ. सुंदर असा फटका, सुंदर अशी फिल्डिंग. जर बॉल हातात असला तर विकेट असला असता, कदाचित सांगता येत नाही. फलंदाज सुद्धा त्याच वेगाने पळत आलेले. उत्कृष्ट असा फटका आणि हा फिल्डिंग चांगली केलेली आहे. चांगली गोलंदाजी करताना शैलेंद्र, आणि हा आउट. 3रा रन घेता घेता आउट. गणेश ज्याला स्कोर थांबला. बॉल किती झाले? 3 बॉल अजूनही बाकी आहेत.
बघूया काय होतं. यॉर्कर पद्धतीचा बॉल. ओव्हर 49. 50 रनचा या प्रकारे टार्गेट आलेला आहे. सामना लवकरात लवकर सुरू करावा. यानंतर अजून एक मॅच करायची आहे. वेळेचं भान ठेवा प्रत्येकाने. याच दरम्यान क्रांतीनगर बॉयज आयोजित जोगेश्वरी चषकाच्या वतीनं अगदी आपण पाहिलं तर नुकतंच आदरणीय मंगेशजी गुरव, प्रेमजी यादव, उमेशजी साळुंके आणि रमेशजी मालपोटे या चारही मान्यवरांचं नुकतं शुभागमन झालेलं आहे. सर्वांना विनंती आहे की आपण या मंचावरती विराजमान व्हा. आपलं मनपूर्वक आणि सहर्ष हार्दिक स्वागत.
चला लवकर लवकर चालू करावा सामना. बॉलिंग मार्कवर हवा आहे ऋषी. मागील मॅच सारखी अशी आपल्याला गोलंदाजी बघायला भेटेल या बॉलरची. उत्कृष्ट असा बॉल. 1 रन. नो बॉल आहे हा बॉल. असं 1 रन डिक्लेअर या बॉलवर. डिक्लेअर चेंडू. दोन बॉल 3 रन झालेले अशा प्रकारे. उत्कृष्ट चेंडू. अजून एक उत्कृष्ट चेंडू. आणि उत्कृष्ट असा चेंडू टाकून छकुला याला बाद केलेला आहे ऋषीने. बॅट्समॅन प्रणित. बॅट्समॅन चांगली गोलंदाजी केली ऋषीने आपल्या संघासाठी. विवेक लेवन अंबरनाथ 6 चेंडू खरंच चांगले टाकले आणि एक विकेट सुद्धा मिळवला. मोठा विकेट होता. मोठा मासा जाळाला फसवला. फायनल मध्ये मला वाटतं पाऊस येणार आहे. सेमी फायनल मध्ये मॅच बघायला अजून मजा येईल. कैसे सुनेंगे वो लोग क्या हो भाई भाई वो लोग क्या सुनेंगे क्या ये सब भाई इधर से देखेंगे अरे पण कशासाठी बसायचंय तू कशाला रान करतोय तिकडे हागायला बसले अरे हा सॉरी रमजान अजूनही क्रीस वरती आहे. काही होऊ शकतं. मिस आणि अपील केलेली आहे पण
अपील अंपायरने फेटाळली. इकडे प्रमुख मान्यवरांचे आगमन झाले आहेत. रमेश मालपोटे, श्री रमेश मालपोटे, श्री प्रेम यादव, श्री उमेश साळुंके, सरदार आणि श्री मंगेश गोरुले यांचे इथे आगमन झाले आहेत. क्रांतीनगर मधले विशेष सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद. आणि आता बोल्ड झालेला आहे. बघ अजून एक मोठा मासा जाळाला फसवला. रमजान क्रीसवर राहिला असता तर खरंच मॅचची काय पुलट केली असती. पण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होतं. दोन बॉल 4 रन थांबवलेला आहे अँटिक 9 भांडुपला. आता बॅट्समॅन आलेला आहे कृष्णा. कृष्णा वर्सेस कार्तिक, के वर्सेस के. हो गया, क्या होता आता. टॅप मारलाय बॉलला आणि हा 2 रन तर येऊ शकतात. एवढं मोठं ग्राउंड तर आहे आणि 2 रन घ्यायचे यशस्वी. पाऊस येणार आहे. हा खेळच पावसातला आहे. उचललेला आहे फटका. हा सिक्सर आहे का 1 रन ते बघण्यात येईल. आणि अंपायरचा इशारा, आम्ही वाट पाहत आहे अंपायरच्या इशाऱ्याची. जर पत्राच्या पलीकडे गेले असेल तर सिंगल आहे, पत्राच्या अलीकडे असेल तर 6. टप्पा गेला तर ऑब्विसली 4च. आपण टप्पा कुठे पडला त्याच्यावरती निर्भर. अंपायर तुम्ही निर्णय कळवावा, आरामात विचार करून द्या, काही घाई नाहीये. 1 रन. फटका चांगला होता पण 1 रन. थोडासा इकडे असला असता तर चौकार नक्कीच आला असता. पण 1 रन दिलेला आहे अंपायरने. अजूनही मॅच हातातून गेलेली नाहीये. पन्नास 4 ओव्हर 50 स्कोर होऊ शकतो. 3 ओव्हर मध्ये 50 होतात, 2 ओव्हर मध्ये 40 मारतात. आणि हा रिव्ह्यू आणि सॉफ्ट डिसिजन वाईड आहे, जरा चेक करावा. अंपायरचं डिसिजन काय आहे. अंपायरचं डिसिजन वाईड आहे, चेक करावा. रिव्ह्यू कोणी घेतलाय, रिव्ह्यू कोणी घेतलाय. बॅट्समॅननी घेतलाय. ओके, वाईट घेतला तर रिव्ह्यू कसा घेतला. वाईट बॉल होता मग रिव्ह्यू कसा घेतला अंपायर. अंपायरचा रिव्ह्यू होता. ओके, इथे आम्ही कन्फ्यूज झालो. रिव्ह्यू घेतला कोणी, कारण टीम अंबरनाथकडे रिव्ह्यू तर नाहीये. आणि हा पुन्हा वाईट. कुठेतरी मॅच हळू 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 सरकते आणि सरकायला हवी, तेव्हाच मॅच पाहण्यात आम्हाला मजा येईल. जर 1 षटकार आला तर मॅच पुन्हा पलटू शकते. स्कोर, बॉल किती झाले. 4 बॉल आणि स्कोर 9 रन. 4-9.
तिसरी ओव्हर. बॉलर नेम भाई, बॉलर नेम दादा, बॉलर नेम काय? अनिकेत. बॉलर नेम अनिकेत. टीम अंबरनाथ, विवेक 11 अंबरनाथ कडून अनिकेत. आणि हा वाईटचा इशारा, वाईट दिलेला आहे अंपायरने. टीम अंबरनाथकडे रिव्ह्यू सुद्धा नाहीये, चॅलेंज करू शकत नाहीये, विचार करून रिव्ह्यू वापरावा. चांगला फटकार आणि हा 1 रन घेण्याचे यशस्वी. 40 आता फक्त आम्हाला बॉल वरती दिसला पाहिजे स्कोर जर पळवायचा असेल तर. अँटिक 9 भांडूकडे क्षमता आहे, टोललेला फटका पण हातात, सरळ झेलबाद झालेला आहे. चांगली अशी गोलंदाजी करत आहे विवेक 11 बॉलर. 3 ओव्हर, तिसरी ओव्हर चालू आहे. अँटिक 9 भांडूपला त्यांनी थांबवून ठेवलं आहे. चांगली गोलंदाजी करत आहेत टीम. अनिकेत चांगली गोलंदाजी करत आपल्या संघासाठी. 3 ओव्हर सगळ्यात चांगल्या जात आहेत अंबरनाथच्या. यॉर्क आणि यॉर्क, फक्त यॉर्क पाहायला भेटतोय. किपिंग सुद्धा तेवढीच चांगली. किसन कप्तान. नेक्स्ट बॅट्समॅन माया. जाऊन अवनीशकडे जायचं ते रात्री येणारे बाबा. चांगली गोलंदाजी करत अनिकेत आपल्या संघासाठी पूर्णपणे टीमला आतमध्ये आणून ठेवलंय. आणि आता पाहायला भेटेल एका ओव्हरमध्ये किती रनांची गरज आहे. एका ओव्हरमध्ये 37 होऊ शकतात. फक्त आणि फक्त षटकार पाहिजेत. 1 ओव्हर 37 होऊ शकतात. जर पहिले 3 षटकार आले तर मॅच मध्ये खरंच मजा येईल बघायला. बंटी यॉर्कचा बॉल. ना 37 होऊ शकतात. 37 सुद्धा होऊ शकतात. उचललाय आणि हा षटकार साठी तर गेलाय. हो, षटकार आहे हा. षटकार मिळालेला आहे. आता 4 चेंडू मध्ये 31 धावा. 8 चोक 32 होऊ शकतात. प्रयत्न तर करत आहेत पण झेल टिपला आणि सोडला. चांगली अशी गोलंदाजी करत आहेत. आता म्हणायला म्हणजे निश्चित झालेला आहे याच्यानंतर विवेक 11 अंबरनाथ वर्सेस मुकेश रॉयल चेंबूर. चांगली गोलंदाजीच्या जोरावर 50 रनाची आवश्यकता होती. 50 रन इथे 4 ओव्हरमध्ये झाले असते, पण गोलंदाजी तितकीच ताकदीची. थांबून ठेवलंय फलंदाजांना.
चला एक फटकार भेटला पण तो उंचावर गेला पण किती लांब गेलाय तो बघता येईल. पाडला असता पण 4. हा चालेल ना कसंही घालतो फक्त दिसलं पाहिजे बाहेर. आणि आता सेमी फायनलचा सामना विवेक लेवन अंबरनाथ वर्सेस मुकेश रॉयल चेंबूर. टॉसला यावे कृपया करून लवकरात लवकर. टॉस उडवून घेतो आपण आणि याच्यानंतर लगेच सामना सुरू करूया. ओव्हर टू यू. चला लगेच चला टॉस साठी या लवकर, जास्त वेळ घेऊ नका. यानंतर आता शेवटचा आजच्या दिवसातील सामना कव्हर करायचा सेमीफायनलचा. लगेच चला टॉस साठी प्लीज. अंबरनाथ वाले जास्त वेळ घेऊ नका, लगेच आपण टॉस साठी. टॉस साठी या लवकर प्लीज. बघा सूचना द्यायला लावू नका अंबरनाथ वारंवार, नाहीतर मग 3 ओव्हरची मॅच देखील घ्यावी लागेल शेवटी. प्लीज जरा लवकर या. किसन